नमस्कार. या व्हिडिओमध्ये मी एक 65,000चा न्यूली क्रिएट पोर्टफोलिओ बनवलेला आहे. प्रॉपर वेटेजसुद्धा आहे. तर कोणत्या कोणत्या स्टॉकमध्ये किती किती रुपये आपण इन्व्हेस्ट केलेले आहे आणि पुढची त्याची स्ट्रॅटर्जी काय राहणार आहे ते पण आपण सगळं या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ चालू होण्याच्या आधी तुम्हाला एक मी डिस्क्लेमर देतो. हा व्हिडिओ कोणताही स्टॉक सेल किंवा बाय करायची रेकमेंडेशन नाही. हा व्हिडिओ फक्त एज्युकेशन आणि नॉलेज पर्पजसाठी आहे. तर तुम्ही त्या दृष्टिकोनातून हा वाला व्हिडिओ बघावा. कोणत्या स्टॉक कसा आहे पोर्टफोलिओ चला बघूया. तर पहिला जे स्टॉक आहे आपल्या या व्हिडिओमधला त्याचं नाव आहे बर्जर पेंट इंडिया लिमिटेड. ठीक आहे. भारतातली दुसरी सगळ्यात मोठी पेंटिंग इंडस्ट्री आपली पेंटिंग कंपनी आणि लीड म्हणजे सेक्टरमध्ये सेकंड लीडिंग कंपनी. ठीक आहे. आज जे होता म्हणजे 4 तारखेला 1:33 या स्टॉकचा जे प्राईज होता ते 1.21% चांगला अपवर्ड ट्रेंडमध्ये होता. त्याच्यानुसार तेव्हाचा प्राईज होता 720 रुपये होता. तुम्ही इथं क्लिअरली बघू शकता. एकदम आपल्या सपोर्ट लेवलवर स्टॉक ट्रेड करत आहे आणि तुमच्या आपल्या 200 डेमोसुद्धा स्टॉक जे आहे खाली ट्रेड करत आहे. ठीक आहे. लॉंग टर्मसाठी एकदम चांगला स्टॉक आहे. एशियन पेंट नंतर बर्जर पेंट. ठीक आहे. तर तुम्ही याच्यावर फोकससुद्धा देऊ शकता. तर हे जे स्टॉक आहे इयर ऑन इयर बेसिसवर नेट प्रॉफिट चांगलं त्याचे इन्क्रीज होत आहे. आणि जर तुम्ही याची प्रमोटर होल्डिंग बघसाल 74.99% म्हणजे ऑलमोस्ट 75% एवढी प्रमोटर होल्डिंग आहे. जेवढी ठेवता येते तेवढीच आसपास प्रमोटर होल्डिंग आहे. आणि एक पण शेअर प्लेज नाही प्रमोटरकडून, म्हणजे एक पण शेअर गिरवी नाही. ठीक आहे. तर होल्डिंग पण याची जबरदस्त आहे. ठीक आहे. तर बघूया याचा 200 डेमा काय आहे. या स्टॉकचा जर तुम्ही 200 डेमा बघसाल, ठीक आहे, 200 डेमा, तर या स्टॉकचा 200 डेमा आहे 741 आणि स्टॉकची प्राईस आहे 720. तर तुम्ही तर बघू शकता स्टॉक जे आहे आपल्या 200 डेमाच्या सुद्धा खाली ट्रेड करत आहे. आणि तुम्ही या कंपनीचा ROE आणि ROCE बघसाल तर दोन्ही पण एक्सलंट आहे. आधी आपण ROE बघूया. तर या कंपनीचा ROE आहे 23.8%. कंपनीचा ROE आहे. आणि त्याच जागी जर आपण ROC बघायला गेलो तर ते 27.3% आहे. ठीक आहे. तुम्ही तर क्लिअरली बघू शकता कंपनीचा ROE आणि ROC दोन्ही पण एक्सलंट आहे. आता बघूया याचे थोडेसे फंडामेंटल्स. कंपनीची जी मार्केट कॅप आहे ते आहे 69.93 करोड, म्हणजे लार्ज कॅप कॅटेगरीमधली कंपनी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर या स्टॉकचं जे PE आहे ते 85.23च्या मल्टिपलवर ट्रेड करत आहे. थोडंसं PE चा ओव्हर व्हॅल्यूड आहे, तुम्हाला इथं दिसत आहे. पण त्याच जागी जर आपण याचा सेक्टर PE बघितला तर ते 81.2च्या मल्टिपलवर ट्रेड करत आहे. तर सेक्टर PE याचा स्टॉकचा PE जवळपास म्हणजे ऑलमोस्ट सारखा ट्रेड करत आहे. तर तुम्ही याला इथं लॉंग टर्मसाठी कन्सिडर करू शकता. आणि डिव्हिडंड पण कंपनी चांगली देते. कंपनी जे डिव्हिडंड तुम्हाला देते 0.39% कंपनी डिव्हिडंड देते. पॅसिव्ह इन्कमसाठी बेस्ट आहे आणि कंपनी डिव्हिडंड पण चांगलं पेआउट करते. तर हे होता पहिला स्टॉक. आता या आपण स्टॉकची किती क्वांटिटी आपल्या या पोर्टफोलिओमध्ये घेतलेली आहे. तर आपण घेतलेली आहे 720 रुपये या भावानं या बर्जर पेंटची 10 क्वांटिटी. आणि याचा टोटल प्राईस जी होती ती होती 7,200 रुपये. 10 क्वांटिटी आपण याची इथं ॲड केलेली आहे. तर तू याच्यावर तर दुसरी जी कंपनी आहे आपल्या व्हिडिओमधली त्याचं नाव आहे मथुर फायनान्स लिमिटेड. ठीक आहे. हे कंपनी अंडर व्हॅल्यूड कॅटेगरीत मोडलं जाते. तुम्हाला मी याचं थांबून सांगतो. ठीक आहे. तर आज त्याच्या आधी हे जे स्टॉक होता 1:32 0.18% फ्लॅट मुवमेंट होता. म्हणजे जर थोडीशी आपल्याला आज विकनेस बघायला मिळालेली आहे. त्याच्यानुसार तवाचा जे याचा प्राईस होता ते होता 1,352 रुपये. तुम्ही इथं क्लिअरली बघू शकता. नो डाऊट स्टॉक फंडामेंटली व्हेरी स्ट्रॉंग आहे आणि लाँग टर्ममध्ये म्हणजे डिफेन्सिव्ह आहे. हळूहळू स्टॉक मूव ऑन करते पण लाँग टर्ममध्ये प्रॉफिटच देणार असं मला या स्टॉककडून वाटत आहे. ठीक आहे. इयर ऑन इयर बेसिसवर तुम्ही याची नेट प्रॉफिट बघसाल तर चांगली इन्क्रीज आहे. आणि तुम्ही या स्टॉकची जर प्रमोटर होल्डिंग जर बघसाल तर या स्टॉकची जी प्रमोटर होल्डिंग आहे ते आहे 73.4%. म्हणजे तुम्ही बघू शकता प्रमोटरची होल्डिंग पण एकदम हेल्दी आहे. आणि एक पण शेअर प्रमोटरकडून प्लेज नाही, म्हणजे एक पण शेअर प्रमोटरनं गिरवी ठेवलेला नाही. तर हे एक पॉझिटिव्ह साईन बनते. त्याच जागी या कंपनीचा आपण ROE आणि ROC बघायला गेलो तर कंपनीचा जे ROE आहे सर्व पहिले, ठीक आहे, तर ते आहे 27.8% आणि ROCE जे आहे ते आहे 15.8%. म्हणजे ROE आणि ROC दोन्ही पण चांगलं आहे. ठीक आहे. तर बघूया याचे थोडेसे फंडामेंटल्स. कंपनीची जी मार्केट कॅप आहे ते आहे 54.28 हजार करोड, म्हणजे लार्ज कॅप कॅटेगरीमधली कंपनी आहे.
त्याच्यानंतर या स्टॉकचा आपण पी जर बघूया तर स्टॉकचा पी आहे 13.44च्या मल्टिपलवर ट्रेड करत आहे. तर अंडर व्हॅल्यूड कॅटेगरीमधली पी मोडला जातो. त्याच जागी जर आपण याचा सेक्टर पी बघूया तर ते 26च्या मल्टिपलवर ट्रेड करत आहे. तर सेक्टर पी स्टॉकचा पी खूप खाली ट्रेड करत आहे. तर लॉंग टर्मसाठी तुम्ही याला कन्सिडर करू शकता. त्याच्यानंतर कंपनी डिव्हिडंड पण एकदम चांगले देते. 1.48% कंपनी एवढं तुम्हाला डिव्हिडंड देत आहे, म्हणजे जवळपास 1.5% कंपनी तुम्हाला डिव्हिडंड देत आहे. तर या स्टॉकची किती आपण क्वांटिटी आपल्या पोर्टफोलिओमध्ये ॲड केलेली आहे ते बघूया. तर मथुर फायनान्सच्या घेतलेल्या आहे आपण 8 क्वांटिटी. एका शेअरचा प्राईज याचा होता ते होता 1352 गुणिला जर आपण याला 8 करायला गेलो तर याचं टोटल वेटेज येते ते 10,816 एवढे रुपये आपण या कंपनीत इन्व्हेस्ट केलेले आहे या पोर्टफोलिओमध्ये. तिसरा जे शेअर आहे त्याला पण बघूया. तर तिसरी जी कंपनी आहे आपल्या व्हिडिओमधली त्याचं नाव आहे LTI म्हणजे लार्सन अँड टुब्रो इन्फोटेक लिमिटेड. हे पण कंपनी लाँग टर्मसाठी एकदम चांगली आहे. IT सेक्टरमध्ये कंपनी हे मोडलं जाते, ठीक आहे. तर तिथं पण चांगल्या पद्धतीने कंपनी जी आहे परफॉर्मन्स दाखवत आहे. तर आज 1:32 हे जे स्टॉक होता 2.5% चांगलाच अपवर्ड डायरेक्शनमध्ये होता, म्हणजे चांगलीच आपल्याला तेजी बघायला मिळाली. तेव्हाचा याचा प्राईस होता ते होता 6,299 रुपये. तुम्ही इथं क्लिअरली बघू शकता. हे पण स्टॉक फंडामेंटली व्हेरी स्ट्रॉंग आहे. या स्टॉकची तुम्ही प्रमोटर होल्डिंग बघता कंपनीची ते आहे 74.1%, म्हणजे प्रमोटरची एकदम डिसेंट होल्डिंग आहे. आणि एक पण शेअर प्रमोटरकडून प्लेज नाही, म्हणजे एक पण शेअर प्रमोटरनं गिरवी ठेवलेला नाही, ठीक आहे. आणि हे जे स्टॉक आहे ऑलमोस्ट डेट फ्री आहे. याचा डेट टू इक्विटी आपण बघायला गेलो तर ते आहे 0.09 ओनली, म्हणजे कंपनीवर खूप कमी डेप्ट आहे. कंपनी केव्हा पण नील करू शकते, ठीक आहे. तर या स्टॉकचा आपण ROE आणि ROC बघूया. सगळ्यात आधी आपण या स्टॉकचा ROE बघूया. तर LTIचा जे ROE आहे ते आहे 27.5% आणि ROCE पण बघूया. तर या कंपनीचा ROC जे आहे ते आहे 37.9%, म्हणजे ROE आणि ROC दोन्ही पण एक्सलंट आहे. तुम्ही तर क्लिअरली बघू शकता. आता येऊ त्या याच्या फंडामेंटल्सवर. या कंपनीची जी मार्केट कॅप आहे ते आहे 1.10 लाख करोड, म्हणजे लार्ज कॅप कॅटेगरीमधली कंपनी आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर या स्टॉकचा जे PE आहे ते 50.16च्या मल्टिपलवर ट्रेड होत आहे. तर याचं PE जे आहे थोडंसं आपल्याला इथं ओव्हरव्हॅल्यूड वाटत आहे. तर त्याच जागी जर आपण याचा सेक्टर PE बघितला तर ते 36.6च्या मल्टिपलवर ट्रेड करत आहे. तर सेक्टर PE स्टॉकचं PE हायवर आहे, तर थोडंसं तुम्ही वेट करू शकता. आणि हे कंपनी डिव्हिडंड पण चांगलं देते. 0.63% कंपनी डिव्हिडंड देते. तर ती कंपनीचं डिव्हिडंड पण एकदम एक्सलंट आहे. कंपनी लाँग टर्मसाठी बेस्ट आहे. तर या कंपनीच्या आपण आपल्या पोर्टफोलिओमध्ये किती क्वांटिटी ॲड केलेली आहे ते बघूया. तर याचे घेतलेले आहे 2 स्टॉक. एका शेअरची प्राईज होती 6,299. आपण याला गुणिले 2 करायला गेलो तर 2 शेअरची प्राईज निघून येते ते 12,598 रुपये. तर एवढं आपण या पोर्टफोलिओमध्ये या स्टॉकला वेटेज दिलेला आहे. आता चौथा जे स्टॉक आहे त्याला पण बघून घेऊया. तर चौथी जी कंपनी आहे आपल्या व्हिडिओमधली त्याचं नाव आहे ॲव्हेन्यू सुपरमार्ट म्हणजे DMart, ठीक आहे. हे पण कंपनी लाँग टर्मसाठी एकदम चांगली आहे. आज 1:32 स्टॉक जे आहे 0.68% चांगला अपवर्ड ट्रेंडमध्ये होता. तेव्हाचा याचा जी शेअर प्राईस होता ते होता 4,110 रुपये. तुम्ही इथं क्लिअरली बघू शकता. रिटेल बिझनेस पण कंपनी येते आणि आपल्या सेक्टरमधली लीडिंग कंपनीसुद्धा आहे, ठीक आहे. कंपनी लाँग टर्मसाठी एकदम चांगली कंपनी आहे, ठीक आहे. तर कंपनीवर तुम्ही डेट बघसाल तर डेट टू इक्विटीचा बघू घेसाल तर ते आहे 0.04 ओनली, म्हणजे कंपनीवर डेप्ट एकदम कमी कर्ज कंपनीवर आहे, ठीक आहे. त्याच जागी या कंपनीचा ROE आणि ROC आपण बघूया. तर कंपनीचा जे ROE आहे, ठीक आहे. तर कंपनीचा जे ROE आहे ते आहे 9.45% ROE आहे. आणि त्या जागी आपण या कंपनीचा ROCE जर बघायला गेलो तर या कंपनीचा ROCE आहे ते आहे 12.60%, ठीक आहे. तुम्ही तर क्लिअरली बघू शकता. ROE ROCE दोन्ही पण काय जास्त नाही, कमी आहे, पण कंपनी लाँग टर्मसाठी एकदम चांगली आहे, ठीक आहे. तुम्ही या कंपनीची प्रमोटर होल्डिंग बघसाल तर ते एकदम डिसेंट होल्डिंग आहे. जेवढी नियमाने ठेवता येते तेवढी. 75% कंपनीचे प्रमोटर होल्डिंग आहे, म्हणजे मेजॉरिटी स्टेक प्रमोटरकडे आहे, ठीक आहे. आणि या कंपनी
आपल्या 200 डेमाच्या आसपास ट्रेड करत आहे, खाली तर मागे 200 डेमाच्या सुद्धा खाली गेली होती. तर या स्टॉकचं मी तुम्हाला 200 डेमा पण सांगून देतो. तर डीमार्टचं जे 200 डेमा आहे ते आहे 4056 रुपये, तुम्ही इथे क्लिअरली बघू शकता. स्टॉक जे आहे आपल्या 200 डेमाच्या थोडंसा वर ट्रेड करत आहे. आता बघूया याचे फंडामेंटल्स. कंपनीची जी मार्केट कॅप आहे ते आहे 2.66 लाख करोड, म्हणजे लार्ज कॅप कॅटेगरीत कंपनी मोडल्या जाते. ठीक आहे. त्याच्यानंतर याचा पी तुम्ही बघसाल तर ते 181.42 मल्टिपल करत आहे. एक्स्ट्रीम ओव्हरव्हॅल्यूड कॅटेगरीतला पी राहतो, पण या सेक्टरमधला पी ओव्हरव्हॅल्यूडच राहतो. ठीक आहे. आणि तुम्ही जर याचा सेक्टरचा पी बघसाल तर ते आहे 332च्या मल्टिपलवर सेक्टर पी ट्रेड करत आहे. तर स्टॉकचा पी 181 आणि सेक्टर पी 332. तर तुम्ही इथं बघू शकता किती हाय आहे, पण सेक्टर पी येऊन स्टॉकचा पी खाली भेटत आहे. इथं डिव्हिडंड तर नाही दाखवलं, कंपनी मे बी डिव्हिडंड देत पण नसेल, ते कंपनीवर डिपेंड राहते. ठीक आहे. तर डीमार्टच्या आपण किती आपल्या पोर्टफोलिओमध्ये क्वांटिटी घेतलेली आहे ते बघूया. तर डीमार्टच्या घेतलेली आहे आपण 2 क्वांटिटी. एका शेअरचा प्राईस होता 4110 रुपये, आणि गुणीला जर आपण याला 2 करायला गेलो तर 2 शेअरचा जे प्राईस होते ते होते 8220 रुपये. एवढं आपण ॲलोकेशन डीमार्टवर दिलेलं आहे. आता 5वा जे शेअर आहे त्याला बघूया. तर 5वा जे स्टॉक आहे आपल्या व्हिडिओमधला त्याचं नाव आहे ब्रिटानिया इंडस्ट्री लिमिटेड. ठीक आहे. हे पण एकदम लीडिंग कंपनी आहे, आणि हे जे स्टॉक आहे आपल्या 50 वीक हायहून तुम्हाला खूप चांगल्या डिस्काउंटवर भेटत आहे. आणि इवन आपल्या 200 डेमाच्या सुद्धा स्टॉक जे आहे खूप खाली ट्रेड करत आहे, ते पण मी तुम्हाला सांगतो. पण त्याच्या आधी आज जे स्टॉक होता 1:32 1.13% चांगला अपवर्ड डायरेक्शनमध्ये होता. तवाचा याचा जर प्राईस बघसाल तर ते होता 3267 रुपये. तुम्ही इथं क्लिअरली बघू शकता. आणि कंपनी जी आहे इयर ऑन इयर बेसिसवर चांगलेच याचे नेट प्रॉफिट वाढत आहे. आणि तुम्ही जर याचा 10 वर्षाचा स्टॉक प्राईस CAGR बघसाल तर ऑन अँड ॲव्हरेज 27% CAGR, म्हणजे 10 वर्षाचा ॲव्हरेज CAGR 27% CAGR तुम्हाला या कंपनीनं रिटर्न दिलेले आहे. आणि त्याच जागी या कंपनीचा आपण ROE आणि ROCE पण बघूया. तर सगळ्यात पहिले या कंपनीचा आपण ROE बघूया. तर ब्रिटानियाचा जे ROE आहे ते आहे 46.9%, तर जबरदस्त ROE आहे. आणि ROCE पण बघूया. तर ब्रिटानियाचा जे ROCE आहे ते आहे 29.5%, म्हणजे ROE आणि ROCE दोन्ही पण एकदम एक्सलंट आहे. आता बघूया कंपनीचे फंडामेंटल्स. कंपनीची जी मार्केट कॅप आहे तुम्ही इथं बघू शकता ते आहे 78.74 हजार करोड, म्हणजे लार्ज कॅप कॅटेगरीमधली कंपनी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पी रेशो जे आहे ते आहे 52.15च्या मल्टिपलवर ट्रेड करत आहे. इथं पी आपल्याला थोडासा इथं ओव्हरव्हॅल्यूड दिसत आहे. त्याच जागी जर आपण याचा सेक्टर पी बघितला तर ते 54.5च्या मल्टिपलवर याचं सेक्टर पी ट्रेड करत आहे. तर सेक्टर पी स्टॉकचा पी खाली ट्रेड करत आहे, तर काही नाही जवळपासच पी रेशो ट्रेड करत आहे. आणि तुम्ही डिव्हिडंड बघसाल तर कंपनी एकदम चांगलं डिव्हिडंड देते. 4.97% एवढं कंपनी डिव्हिडंड देते, म्हणजे जवळपास 5% तुम्हाला कंपनी नुसती डिव्हिडंड द्यायची, आणखीन काय पाहिजे. तर ठीक आहे. हे होता 5वा स्टॉक आपल्या या व्हिडिओमधला. याच्या आपण किती क्वांटिटी घेतलेली आहे आपल्या या पोर्टफोलिओमध्ये ते बघूया. तर ब्रिटानियाच्या घेतलेल्या आपण 3 क्वांटिटी. एका शेअरचा जे ब्रिटानियाचा प्राईस होता ते होता 3267 रुपये, आणि गुणीला आपण जर याला 3 करायला गेलो तर याचा टोटल प्राईस आहे 9801 रुपये आपण या कंपनीत इन्व्हेस्ट केलेले आहे. ठीक आहे. 6वा जे स्टॉक आहे त्याला पण आपण इथं बघूया. तर 6वा जे स्टॉक आहे आपल्या व्हिडिओमधला त्याचं नाव आहे ॲस्ट्रल लिमिटेड. ठीक आहे. पायपिंग सेक्टरमधली लीडिंग कंपनी आहे. आणि आज जे 1:32 हे जे शेअर होता 0.70% चांगला अपवर्ड डायरेक्शनमध्ये होता. तेव्हाची याची जी शेअर प्राईस होती ती होती 1994 रुपये. तुम्ही इथं क्लिअरली बघू शकता. कंपनी लॉंग टर्मसाठी एकदम चांगली आहे. फंडामेंटली व्हेरी कंपनी एकदम स्ट्रॉंग आहे. ठीक आहे. तुम्ही ॲस्ट्रल डिव्हिजनचा रेव्हेन्यू ब्रेकअप बघसाल तर पायपिंग डिव्हिजनमध्ये हे जी कंपनी आहे 77% रेव्हेन्यू जनरेट करते, म्हणजे मेजॉरिटी रेव्हेन्यू जे आहे पायपिंग डिव्हिजनमधून कंपनी जनरेट करते. ठीक आहे. तर ते पण चांगलं आहे. कंपनीने जे आहे आपलं जे डेप्ट आहे ते रिड्यूस केलेलं आहे, ते आणखीन चांगली गोष्ट आहे. आणि कंपनी ऑलमोस्ट डेप्ट फ्री कंपनी आहे. जर तुम्ही याचा डेट टू इक्विटी बघसाल ते आहे 0.04 ओनली, म्हणजे कंपनीवर ना बराबर डेट आहे. ठीक आहे. आणि इयर ऑन इयर बेसवर तुम्ही याचं नेट प्रॉफिट बघसाल ते कंटिन्युअस इन्क्रीज होत आहे, म्हणजे कन्सिस्टंट कंपाऊंडर कंपनी आहे. ठीक आहे. त्याच जागी या कंपनीचा ROE आणि ROC दोन्ही बघूया.
सर्वात आधी कंपनीचा जे ROE आहे त्याला बघूया. तर कंपनीचा जे ROE आहे ते आहे 23.6% आणि आपण याचा ROCE सुद्धा बघूया. तर कंपनीचा ROCE आहे ते आहे 29.5%. कंपनीचा ROE आणि ROCE दोन्ही पण एकदम बेस्ट आहे. आता कंपनीचे थोडेसे फंडामेंटल बघूया. कंपनीची जी मार्केट कॅप आहे ते आहे 40.808 हजार करोड, म्हणजे मिड कॅप कॅटेगरीमधली कंपनी आहे. ठीक आहे, लार्ज कॅप कॅटेगरीमध्ये जाऊ शकते, जास्त काय दूर नाही लार्ज कॅप कॅटेगरीमध्ये जायला. त्याच्यानंतर PE रेशो जे आहे ते आहे 77.49च्या मल्टिपलवर ट्रेड करत आहे. PE जे आहे तर थोडंसं आपल्याला ओव्हरव्हॅल्यूड वाटत आहे आणि थोडंसं PEचा ओव्हरव्हॅल्यूड आहे. ठीक आहे, त्याच जागी जर आपण याचा सेक्टर PE बघितला तर या स्टॉकचा सेक्टर PE जे आहे ते आहे 29.1च्या मल्टिपलवर सेक्टर PE ट्रेड करत आहे. तर सेक्टर PE स्टॉकचा फी खूप हाय आहे, तर मे बी थोडंसं तुम्ही वेट करू शकता. कंपनी डिव्हिडंड पण देते, 0.11% कंपनी डिव्हिडंड देते. ठीक आहे, जास्त काय वेस्ट नाही डिव्हिडंड, पण बरं आहे. ठीक आहे, कंपनी डिव्हिडंड पण चांगलं देते. तर या स्टॉकची आपल्या पोर्टफोलिओमध्ये किती घेतलेली आहे आपण क्वांटिटी ते बघूया. ॲस्ट्रल लिमिटेडची घेतलेली आहे आपण 7 क्वांटिटी. एका शेअरचा प्राईस होता 1194 रुपये आणि गुणीला जर आपण याला 7 करायला गेलो तर टोटल प्राईस जे निघून येते 8358 रुपये टोटल प्राईस निघून येते. तर तुम्ही तर क्लिअरली बघू शकता ॲस्ट्रल लिमिटेडमध्ये आपण एवढे इन्व्हेस्ट केलेले आहेत या पोर्टफोलिओमध्ये. आता शेवटचा आणि फायनल स्टॉक जे आहे कोणता आहे ते बघूया. तर शेवटचा जे स्टॉक आहे आपल्या या व्हिडिओमधला त्याचं नाव आहे SBI लाईफ अँड इन्शुरन्स कंपनी लिमिटेड. हे पण कंपनी मागे आपल्या 200 डेमाच्या सुद्धा खाली ट्रेड होत होती, तेव्हा पण मी याचा व्हिडिओ बनवला होता आणि आत्तासुद्धा कंपनी आपल्या 200 डेमाच्या जवळपासच ट्रेड करत आहे. थोडीशीच कंपनी आपल्या 200 डेमाच्या वर ट्रेड करत आहे. ठीक आहे, कंपनी बघसाल तर फंडामेंटली व्हेरी स्ट्रॉंग आहे आणि इन्शुरन्स सेक्टरमधली कंपनी आहे, तर फ्युचर पण याचं ब्रिलियंट आहे. ठीक आहे, तर तुम्ही कंपनीवर डेट बसाल तर कंपनी ऑलमोस्ट डेट फ्री कंपनी आहे. तुम्ही याचा डेट टू इक्विटी बघसाल तर ते आहे 0.00, म्हणजे कंपनीवर 1 रुपयासुद्धा कर्ज नाही. डेट फ्री असून कंपनी कॅश रिच आहे. कंपनीकडे फ्री कॅश जे पडून आहे ते आहे 4677 करोड. एवढा कंपनीकडे फ्री कॅश फ्लो जे आहे साईडला पडूनच आहे. आणखीन काय पाहिजे. तर कंपनीचा ROE आणि ROC बघूया. तर सगळ्यात पहिले कंपनीचा जे ROE आहे ते आहे 13.6% आणि ROCE बघूया. कंपनीचा ROCE आहे ते आहे 15.4%. ठीक आहे, कंपनीचा ROE आणि ROCE तेवढा काय चांगला नाही, पण कंपनी लॉंग टर्मसाठी चांगली आहे, तेवढं तुम्ही फक्त लक्षात ठेवा. तर त्याच्यानंतर बघूया कंपनीचे थोडेसे फंडामेंटल्स. कंपनीची जी मार्केट कॅप आहे ते आहे 1.12 लाख करोड, म्हणजे लार्ज कॅप कॅटेगरीमधली कंपनी आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर कंपनीचा या स्टॉकचा PE रेशो जे आहे ते 81.80च्या मल्टिपलवर ट्रेड करत आहे. तर PE रेशो थोडंसं इथं ओव्हरव्हॅल्यूड बघायला आपल्याला मिळत आहे. ठीक आहे, त्याच जागी आपण याचं जर सेक्टर PE बघूया तर ते 63.4च्या मल्टिपलवर ट्रेड करत आहे. तर सेक्टर PE स्टॉकचा PE जे आहे थोडंसं वर ट्रेड करत आहे, बाकी कंपनी चांगली आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर डिव्हिडंड यील्ड बघूया. 0.22% कंपनी डिव्हिडंड देते. ठीक आहे, डिव्हिडंड पण या कंपनीचं एक्सलंट आहे. तर या स्टॉकची आपल्या पोर्टफोलिओमध्ये किती क्वांटिटी घेतलेली आहे ते बघूया. तर या स्टॉकची घेतलेली आहे आपण 7 क्वांटिटी. तर एका शेअरचा प्राईस होता 1117 रुपये. गुणीला जर आपण याला 7 करायला गेलो तर टोटल जे याचा प्राईस निघून येते ते येते 7819 रुपये. तुम्ही इथं क्लिअरली बघू शकता. तर हे होता आजचा पोर्टफोलिओ. तर सगळे आपण एकदा रिवाज करायला गेलो तर तुम्ही बघू शकता SBI लाईफचे घेतलेले आपण 7 क्वांटिटी. एका शेअरचा प्राईस होता 1117 रुपये. टोटल प्राईस जे होता ते आहे 7819 रुपये. ॲस्ट्रलच्या घेतलेल्या आहे आपण 7 क्वांटिटी. एका शेअरचा प्राईस 1194 रुपये आणि 7 शेअरचा प्राईस 8358 रुपये. ब्रिटानिया इंडस्ट्रीच्या घेतलेल्या आहे आपण 3 क्वांटिटी. एका शेअरचा प्राईस 3267 रुपये आणि 3 शेअरचा प्राईस 9801 रुपये. डीमार्टच्या घेतलेल्या आहे आपण 2 क्वांटिटी. एका शेअरचा प्राईस 4110 आणि 2 शेअरचा प्राईस 8220. त्याच्यानंतर LTIच्या घेतलेल्या आहे आपण 2 क्वांटिटी. एका शेअरचा प्राईस 6299, 2 शेअरचा प्राईस 12598. मथुर फायनान्सच्या घेतलेल्या आहे आपण 8 क्वांटिटी. एका शेअरचा प्राईस 1352, 8 शेअरचा प्राईस 10816.
त्याच्यानंतर बर्जर पेंटच्या घेतलेल्या आहेत 10 क्वांटिटी. एका शेअरचा प्राईस 720 आणि 10 शेअरचा प्राईस 7200 रुपये. तर सेल किंवा बाय करायचे रेकमेंडेशन नाही, नॉलेज आणि एज्युकेशनसाठी व्हिडिओ आहे. इन्व्हेस्ट ॲट युअर ओन रिस्क.